नमस्कार मित्रांनो, मन की शांती चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. व्हिडिओची सुरुवात आपण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेने करू. ही कविता आज ज्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत त्याला बरोबर साजेशी आहे. अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा, मार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता बिताता हूँ, गीत नया गाता सिंह. आज ज्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत, आयुष्यात हार नाही मानायची, समोर जे संकट येईल त्याला समोर जायचं, रडत कडत बसायचं नाही, हे शिकायला मिळते. या व्यक्तीचा चिंधीपासून ते माईपर्यंतचा प्रवास पाहणार आहोत. ते थोर व्यक्तिमत्व आणि समाजसेविका दुसरं तिसरं कोणी नसून सिंधुताई सपकाळ. या चिंधीने दुसऱ्याचं फाटलेल्या आयुष्य नावाच्या कपड्याला ठिगळं जोडून एक सुंदर आणि डिझायनर कापड बनवलं. आपलं आयुष्य एक चिंधी म्हणून कुठेतरी एका कोपऱ्यात पडायचं की कोणाच्या तरी उपयोगाने यायचं हे आपण ठरवायचं. द्रौपदीने श्रीकृष्णाच्या रक्तळलेल्या बोटाला चिंधी बांधून ब्रह्मांड रचणाऱ्या शक्तीवर ऋण करून ठेवले होते. असे हे चिंधीचे महत्त्व. चला तर मग साऱ्या जगाची झालेली ही माई सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्याचा प्रवास पाहूयात. बालपण. सिंधुताईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 वर्धा जिल्हा महाराष्ट्र पिंपरी मेघे येथे झाला. वडिलांचे नाव अभिमान साठे. ते गुरं वाहण्याचं काम करत होते. त्यांची इच्छा होती माईंनी खूप शिकावं, पण त्यांच्या आईची इच्छा नव्हती. लहानपणी माईंचे नाव चिंधी होते. जेव्हा माई गोरे चालायला घेऊन जायच्या तेव्हा माई गुपचूप शाळेत जाऊन बसायच्या. थोडेफार 4थीपर्यंत शिक्षण झाले, पण त्या काळात मुलींचे लग्न लवकर करत, त्यामुळे त्यांचं लग्न 12व्या वर्षी केलं गेलं. तेव्हा त्यांच्या नवऱ्याचं वय 30 होते. लग्नानंतरचा काळ. लग्नानंतर माईंचे नाव चिंधी श्रीहरी सपकाळ झालं. माई 20 वर्षाच्या होईपर्यंत त्यांना 3 मुले झाली होती. माईंच्या गावात एक जमीनदार होता. तो त्या गावातल्या गोरगरिबांवर खूप अन्याय करायचा. तो तिथल्या गरिबांना शेण गोळा करायला लावायचा आणि बदल्यात मोबदला पण खूप कमी द्यायचा. त्या शेण खात्याचे पैसे तो एकटाच हडपायचा. या अन्यायाविरुद्ध माईंनी आवाज उठवला. त्यांनी त्या जमीनदाराची तक्रार कलेक्टर साहेबांकडे केली. कलेक्टर साहेबांनी त्याची दखल घेतली आणि त्या गोरगरिबांना न्याय मिळवून दिला. माई जेव्हा चौथ्यांदा 9 महिन्याच्या गरोदर होत्या तेव्हा सोडाने पेटलेला तो जमीनदाराने माईंविरुद्ध कारस्थान बसले. त्या जमीनदाराने माईंच्या नवऱ्याला सांगितले की तुझ्या बायकोच्या पोटातलं मूल माझं आहे. त्यामुळे माईंच्या नवऱ्याने माईंना बेशुद्ध होईपर्यंत मारण केले आणि गायीच्या गोठ्यात नेऊन टाकले. तिथेच त्यांनी आपलं 4थं मूल जन्माला घातले. त्यांना मुलगी झाली होती. त्या मुलीला घेऊन माहेरी गेल्या, पण त्यांना तिथून पण हाकलून देण्यात आले. संघर्ष. पोटात अन्नाचा एक कण नव्हता. त्यांना भीक मागण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांना रेल्वे स्टेशनवर राहायला भीती वाटायची, म्हणून त्या स्मशानभूमीत राहत होत्या. एखाद्या दिवशी भीक नाही मिळाली तर जळलेल्या प्रेतावर भाकरी भाजून खायच्या. त्यांनी स्वतःचे नाव सिंधू ठेवले, कारण त्यांना सिंधू नदी खूप आवडायची. त्या त्यांच्या चढ उताराच्या आयुष्याला खूप कंटाळल्या होत्या. कित्येक वेळा त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार यायचे. एक दिवस त्यांना भीकेमध्ये जास्तीची भाकरी मिळाली. त्यांनी ती स्वतः खाल्ल्यावर उरलेली भाकरी एका भुकेल्या म्हाताऱ्याला दिली. त्या म्हाताऱ्याने माईंचे खूप उपकार मानले. तेव्हा माईंच्या लक्षात आले अशी कितीतरी गरजू लोक असतील ज्यांना मदतीची गरज असेल, आणि तेव्हापासून सिंधुताईपासून माई होण्याचा प्रवास सुरू झाला. अनाथांची माई. त्यांना पुण्यात एक मुलगा भेटला जो रस्त्यावर रडत बसला होता. त्याचं नाव दीपक होते. तो पहिला मुलगा ज्याला माईंनी अडॉप्ट केला आणि मग हळूहळू अशा मुलांची संख्या वाढत गेली. मग एवढ्या मुलांचा खर्च भीक मागून काढणं अवघड होते. मग माईंनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या अनुभवांचे भाषण द्यायला सुरुवात केली. आपल्या मुलाखतीत त्या नेहमी म्हणायच्या की मी भाषण करते म्हणून मला आणि माझ्या मुलांना राशन मिळते. त्यांना त्यांची दिशा सापडली होती, पण या सगळ्यात त्यांची मुलगी ममता हिच्याकडे दुर्लक्ष होऊ नये असं वाटत होते. मुलीची नीट देखभाल व्हावी म्हणून त्यांनी त्यांची मुलगी दगडूशेठ हलवाई ट्रस्ट मध्ये ठेवली आणि जगाच्या माई होण्याचा प्रवास सुरू केला. 1994 मध्ये पुण्याजवळ पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण या गावात ममता बाल सदन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमध्ये मुलांना शिक्षण, अन्न, कपडे पुरवले जायचे. या संस्थेतून बरेचसे इंजिनियर्स आणि डॉक्टर तयार झाले. माई त्यांच्याबद्दल खूप अभिमानाने सांगतात. दरम्यान सिंधुताई यांना पद्मश्री पुरस्कारसह महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार, तसेच सावित्रीबाई फुले पुरस्कार, इचलकरंजी प्रतिष्ठित 5 फाउंडेशन पुरस्कार, लता मंगेशकर यांच्या हातून आनंदमयी पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. निधी गोळा करण्यासाठी विविध प्रदेशातून त्यांनी दौरे केले. परदेशी अनुदान मिळण्यासाठी त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशनची स्थापना केली. सामाजिक कार्यकर्त्या व अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनी 75व्या वर्षी अखेरचा श्वास 4 जानेवारी 2022 पुण्यामध्ये घेतला. सिंधुताई सपकाळ यांच्या कार्यामुळे त्यांचे नाव नेहमी आदराने घेतले जाते. तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही सिंधुताई सपकाळ यांच्याबद्दल माहिती आहे का? हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही आम्हाला कमेंट करून सांगा.
संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.